ओके, तर सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग। आजपासून खऱ्या अर्थाने आपण MSCITचा सिलेबस आहे तर त्याला आता सुरुवात करतोय। मागच्या एक आठवड्यामध्ये आपण पूर्वतयारी जी होती, प्रिपरेशन जे होतं कोर्ससाठी ते आता करून घेतलेलं आहे। त्यामुळे इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थ्याचं ईमेल अकाउंट आता रेडी आहे। ते ईमेल अकाउंट त्याच्या गुगल क्लासरूमला कनेक्टेड आहे, जेणेकरून सर्व प्रकारचे व्हिडिओज आणि जे काय असाइनमेंट्स असतील तुम्हाला याच्यापुढे त्या गुगल क्लासरूममध्ये आपल्याला ॲक्सेस करायचे। MSCIT सिलेबस जो आहे तर त्याची थोडक्यात माहिती व्हावी किंवा MSCIT कोर्स नेमका आपण आता येणाऱ्या दिवसांमध्ये कसा शिकून घेणार आहोत त्याची माहिती व्हावी, त्यासाठी छोटंसं 5 मिनिटाचं एक प्रेझेंटेशन आपण आता पाहणार आहोत। आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युअल एक पुढचा टॉपिक जो आहे MSCIT कोर्समधला तो आता आपण शिकून घेणार आहोत। आता डेटाकॉमतर्फे मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, कारण ऑफिशियली आपण म्हणूया आज आपला पहिला डे आहे लर्निंगचा। आता डेटाकॉमची सुरुवात जी आहे ती 12 वर्षापूर्वी आपण केली होती आणि 12 वर्षापासून आता इथे आपलं सेंटर जे आहे MSCITचं केंद्र जे आहे गव्हर्नमेंटचं ते आपण चालवतो। जवळपास 5000पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत मागच्या 12 वर्षात आपल्याकडे शिकून गेलेले आहेत। आणि फक्त MSCIT नाही तर बाकीचे सुद्धा इतर जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते देखील आपण कंडक्ट करतो। माझी स्वतःची ओळख करून देतो, माझं नाव चंद्रकांत रोडपालकर आणि मागच्या जवळपास 25 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे। सुरुवातीला IT इंडस्ट्रीचे जे इतर काही क्षेत्र होते, अगदी कॉल सेंटर्सपासून ते हार्डवेअर अँड नेटवर्किंगपासून ते आत्तापर्यंतचा माझा हा प्रवास आहे आणि माझ्याकडे जवळपास 30 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि मला शिकवायला खूप आवडतं आणि म्हणूनच या क्षेत्रात आता मी थोडासा स्टेबल झालेलो आहे, कारण याच्यापूर्वी बऱ्याचशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम करत होतो। आता MSCIT कोर्सचं ज्यावेळी आपण चर्चा करतो तर MSCIT कोर्स नेमका काय ते जरा समजून घ्या। तर MSCIT स्टँड फॉर महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। म्हणजे 2001 साली MKCL नावाची संस्था आहे, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, जी गव्हर्नमेंटची बॉडी आहे, त्यांनी हा MSCIT कोर्स गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईज जे आहेत त्यांच्यासाठी सुरू केला। पण 2002 पासून नंतर हा कॉमन पब्लिक जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा कोर्स उपलब्ध झालेला आहे आणि मागच्या जवळपास 16 वर्षांमध्ये म्हणजे 2002 पासून 2003 पासून म्हणतोय मी, आतापर्यंत 1,40,00,000 विद्यार्थ्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये म्हणतोय मी हा कोर्स पूर्ण केलेला आहे। पण MKCL किंवा MSCIT हे फक्त महाराष्ट्रापुरता आता मर्यादित नाही आहे, तर ओरिसा आहे, तुमचं राजस्थान आहे, तुमचं बिहार आहे, तर ह्या सर्व स्टेटमध्ये सुद्धा हा सेम कोर्स शिकवला जातो तिकडच्या गव्हर्नमेंटतर्फे। फक्त जसं आता बिहारमध्ये तुम्ही गेलात कधी तर बिहारमध्ये MSCIT हे नाव नाही आहे, तिथे BSCIT असं नाव आहे, किंवा राजस्थानमध्ये गेला तर तिकडे RSCIT असं नाव आहे, म्हणजे त्या सेंटरप्रमाणे स्टेटप्रमाणे। आता MSCIT कोर्स जो आहे तो फक्त आता इंडिया किंवा भारतातच आता मर्यादित नाही, तर तो इतर फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा चालवला जातो। त्यात काही उदाहरणं घ्यायची म्हटली तर तुमचं श्रीलंका आहे, त्यानंतर तुमचं UAE आहे, युनायटेड अरब अमिरेट ज्याला आपण म्हणतो UAE, तर त्या देशांमध्ये सुद्धा, इव्हन इजिप्तमध्ये सुद्धा हा कोर्स सेम टू सेम शिकवला जातो, फक्त त्या देशांमध्ये त्या भाषांमध्ये शिकवला जातो। बाकी सर्व कंटेंट जे आहे ते सर्व सेमच आहे। म्हणून MSCIT कोर्सला आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कॉम्प्लेक्स म्हणतो, कारण इंटरनॅशनल जे स्टँडर्ड्स आहेत एखाद्या कोर्ससाठी लागणारे ते सर्व स्टँडर्ड MKCL MSCIT कोर्ससाठी ॲप्लिकेबल करतं। आता तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये सिलेबसमध्ये काय काय शिकणार आहात, तर त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विंडोज 10ची ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती इन डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत। उद्या परवापासून तो टॉपिक आपला चालू होईल। त्याच्यानंतर मग तुमचं MS ऑफिस 2013चं व्हर्जन आपण शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तुमचं वर्ड आहे, एक्सेल आहे आणि पॉवर पॉईंट आणि एक आउटलुक आहे। ऑफकोर्स मेजर फोकस जो आपला असणार आहे तो मात्र वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटवरती असणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला इंटरनेटच्या कमीत कमी 50+ वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकून घ्यायचे, अगदी लाईट बिल भरण्यापासून ते ऑनलाईन फॉर्म भरेपर्यंत किंवा ऑनलाईन काय पैसे ट्रान्सफर करेपर्यंत प्रत्येक काम जे इंटरनेटवरती आज होतं आहे तर ते सर्वच्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी शिकून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर मग डेली लाईफ डिजिटल स्किल्स। आता याचा अर्थ असा आहे की जे काय आपण आता ट्रेनिंग घेणार आहोत, शिकून घेणार आहोत, स्किल शिकणार आहोत, त्याचा वापर तुम्ही डेली लाईफमध्ये कसा करायला हवा ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे। नाहीतर बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी फक्त सर्टिफिकेट मिळवण्यापुरतं शिकून घेतो आणि नंतर भविष्यात जाऊन त्याचा तेवढा काय फायदा करून घेत नाही, तर तसं आपल्याला करायचं नाही आहे। आपण जे काही शिकून घेणार आहोत त्याचा प्रॅक्टिकली आपल्या लाईफमध्ये कसा उपयोग करायचा आहे ते हे आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला शिकायचं आहे। तर हा सर्व एकंदरीत आपला सिलेबस आहे। त्याच्यानंतर तुमची एक्झाम कशी होणार आहे ती लक्षात घ्या। तर
एक्झाम ही 2 पार्टमध्ये आहे, म्हणजे मार्किंग सिस्टम जे आहे ते 2 पार्टमध्ये आहे. त्यातला पहिला पार्ट आहे त्याला म्हटलं जातं एराचा फुल फॉर्म आहे ई लर्निंग रिव्होल्यूशन फॉर ऑल. म्हणजे आता ई लर्निंग काय असतं हे मागच्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालामध्ये आपल्याला सर्वांना लक्षात आलं आहे. ऑनलाईनच जे आपण शिक्षण घेत असतो त्याला ई लर्निंग म्हणतात, म्हणजे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने. पण MKCLनी खऱ्या अर्थाने ई लर्निंगची सुरुवात जी केली ती मात्र अगदी 2008 पासूनच केली होती. आणि आजचं जे तुमचं ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग तुम्ही आता ऑनलाईनच शिकणार आहात. म्हणजे अगदी MSCIT सारखा जो कोर्स आहे ते MSCIT सारखा कोर्स सुद्धा तुम्हाला ऑनलाईन शिकायला मिळणार आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, स्मार्टफोन दिसतो. तर हा स्मार्टफोनच तुम्हाला आता मदत करणार आहे MSCIT कोर्स शिकण्यासाठी. कसं ते आता येणाऱ्या दिवसांमध्ये पुढच्या 3-4 दिवसात तुम्हाला तुमचे ID पासवर्ड मिळतील ऑनलाईन ट्रेनिंगचे आणि मग आपल्याला ते सुरू करता येईल. पण जे ऑनलाईन ट्रेनिंग आपण एरातून घेणार आहोत किंवा एराच्या माध्यमातून शिकणार आहोत तर त्याच्यासाठी मात्र MKCLनी तुम्हाला 50 मार्क दिलेले आहेत. ओके, ज्याला आम्ही इंटरनल मार्क्स असं देखील म्हणतो किंवा एरा मार्क्स असं देखील म्हणतो. आणि ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे त्याच्यापैकी आपल्याला किती मार्क मिळवायचे. त्यात टोटल 50 सेशन असणार आहेत आणि प्रत्येक सेशनला प्रत्येकी 1 मार्क असणार आहे आणि प्रत्येक दिवशी आपल्याला 1 सेशन पूर्ण करायचं आहे. ओके, ते कसं करायचं त्याच्या डिटेल्स जे आहे ते पुढच्या 2-3 दिवसात तुम्हाला मिळून जातील. दुसरा जो सेकंड पार्ट आहे ते म्हणजे तुमचं फायनल एक्झाम. तर एकदा का तुम्ही एरातले सर्व सेशन कंप्लीट केले की मग तुमची फायनल एक्झामला तुम्ही एलिजिबल होता, पात्र होता. आणि मग तुमची एक्झाम जी आहे आता तुमच्या बॅचनुसार साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमची एक्झाम येईल. तर त्या एक्झामला आपण गेल्यानंतर तिथे पुन्हा एक्झाम 2 पार्टमध्ये तुमची होणार आहे. पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणूया आपण प्रॅक्टिकल एक्झाम. तर प्रॅक्टिकल एक्झाममध्ये आउट ऑफ 50 35 मार्क्सचे क्वेश्चन्स असणार आहेत. आता प्रॅक्टिकल हे ट्रूली प्रॅक्टिकल आहे. याचा अर्थ असा आहे की जसं मला समजा एखादा प्रोग्राम ओपन करायला सांगणं किंवा बोल्ड इटॅलिक करणं, फॉर्मॅटिंग करणं, हे बऱ्याचशा अशा प्रॅक्टिकल छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला करून दाखवायचे आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे एक्झाम द्यायचे. तर त्यासाठी 35 मार्क्स आहेत. आणि थेअरीचा जो पार्ट आहे म्हणजे तुम्हाला MSCITचं नंतर एक पुस्तक मिळेल आता पुढच्या आठवड्यात. तर ते जे पुस्तक आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला 15 मार्काचे प्रश्न असणार आहेत. म्हणजे टोटल असे 50 मार्काची फायनल एक्झाम असणार आहे. पण फायनल एक्झामला पास होण्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय ते लक्षात घ्या. फायनल एक्झामला पास होण्यासाठी तुम्हाला थेअरीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 6 मार्क लागतात आणि प्रॅक्टिकलचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 14 मार्क लागतात. मुद्दा लक्षात आला काय ते, म्हणजे इथे इंडिव्हिज्युअल स्वतंत्र पासिंग आहे, एकत्र नाही. क्लिअर आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी म्हणाला की सर मला 35 पैकी 35 प्रॅक्टिकलमध्ये मिळाले आणि थेअरीमध्ये 15 पैकी 5 मिळाले, म्हणजे टोटल किती मिळाले आपल्याला, 35 आणि 5 40, म्हणजे 50 पैकी 40 मार्क मिळून सुद्धा तो विद्यार्थी मात्र फेल झाला. कारण तिथे स्वतंत्र पासिंग आहे. तुम्हाला 35 पैकी किती मार्क हवेत, 14 मार्क हवेत आणि 15 पैकी किती हवेत, 6 मार्क हवेत, तर आपण पास होणार आहोत. त्यामुळे पास होणं काय अजिबात कठीण नाही आहे. सर्वच विद्यार्थी पास होतात. फक्त आपल्याला चांगले चांगले मार्क कसे मिळतील ते आपण पाहायला हवं. एकदा का आपण एक्झाम पास झालो की त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळतं, जे MKCL आणि MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ह्या डिपार्टमेंटतर्फे आपल्याला ते सर्टिफिकेट दिलं जातं. म्हणून त्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट म्हणतात. कारण MKCL आणि MSBT ह्या दोन्ही गव्हर्नमेंटने स्थापन केलेल्या संस्था आहेत आणि त्यातर्फे ते सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. आता तुम्हाला जर MSCITचा जो तुमची जी बॅच आहे त्या बॅचचे जरा डिटेल आपण पाहूया. तर तुमची बॅच जी आहे ती एप्रिल 2022ची बॅच आहे आणि तुमची एरा पूर्ण करण्याची एक निश्चित अशी तारीख असते. म्हणजे असं नाही की 50 सेशन एराचे करायचे आहेत मी आपले कधीही करेन, तर तसं अजिबात नाही आहे. तुम्हाला वेळेमध्ये ते सेशन सर्व पूर्ण करावे लागतात आणि जर ते वेळेमध्ये पूर्ण झाले नाहीत तर मात्र काय होणार, तुमची एक्झाम पुढे जाईल आणि एक्झाम पुढे गेल्यानंतर 500 रुपये भरून पुन्हा ते एरा तुम्हाला ॲक्टिवेट करावा लागतो. त्यामुळे गव्हर्नमेंटला कोणीही 500 रुपये एक्स्ट्रा भरू नका. वेळेवरती आपला कोर्स जो आहे एराचा तो पूर्ण करून घ्या आणि आपली एक्झाम जी आहे ती जुलैच्या साधारणतः पहिल्या आठवड्यात होणार आहे. तर फर्स्ट वीक ऑफ जुलै जी आहे तिथे आपली एक्झाम होईल. तर याच्यात कोणाला काय डाऊट आहे कोर्सच्या डिटेल्समध्ये किंवा इतर कोणाला काय माहिती अतिरिक्त हवी आहे का? काही डाऊट असेल तर प्लीज विचारा, क्लिअर करून घ्या तुमचं. नक्की पुढे जाऊया मग आपण. ठीक आहे, आता आपण आजच्या टॉपिककडे जाऊया. ठीक आहे, मला वाटतं मी व्हॉट्सॲप मेसेज तुम्हाला सर्वांना केलेलेच होते. तर आता विंडोज 10 जे आहे त्याला आपण आता आजपासून सुरुवात करतोय. म्हणजे ऑफिशियली आपण म्हणूया आज सिलेबसला आपण सुरुवात करतोय
आणि त्यातला पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे कीबोर्ड आणि माऊस. आता मला चांगली कल्पना आहे की तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर कीबोर्ड माऊसमध्ये शिकण्यासारखं काय आहे. ते तर आम्हाला जमतं आहे, मला मान्य आहे, ते तुम्हाला चांगलं जमतं आहे. पण कसं आहे की टेक्निकली त्याचे जे काही इतर गोष्टी आहेत, स्किल्स आहेत, ते देखील माहिती करून घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपला हा पहिला टॉपिक आहे. आता ज्यावेळी आपण कीबोर्ड आणि माऊसचा विचार करतो तर तुम्ही एक लक्षात घ्या की विदाऊट कीबोर्ड आणि माऊस कॉम्प्युटर आपल्याला वापरता येऊ शकतो. हल्ली टचस्क्रीनचे पण मॉनिटर आलेले आहे, सर्व काही काम होतं आपलं. पण जेवढं फास्ट काम तुम्ही कीबोर्डनी करू शकता किंवा माऊसच्या उपयोगाने करू शकता तेवढं टचस्क्रीनने आपल्याला कधी करता येत नाही. आणि म्हणूनच तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मागच्या जवळपास म्हणजे कॉम्प्युटरची जर हिस्ट्री पाहिली, इतिहास पाहिला, साधारणतः 1950s पासून कॉम्प्युटर आपण यूज करतोय. म्हणजे आता जवळजवळ 70 वर्षे झाली. पण मागच्या ह्या 70 वर्षांमध्ये तो कीबोर्ड काय गेलेला नाही आपला किंवा माऊस काय गेलेला नाही. ओके, तर आता आपल्याला थोडक्यात शिकून घ्यायचं आहे की जो काही आपला कीबोर्ड आहे त्याच्यावरती अशा कोणकोणत्या प्रकारच्या कीज आहेत ज्यांचा वापर आपल्याला सतत आता येणाऱ्या दिवसांमध्ये करायचा आहे. त्यांची टेक्निकल नावं काय आहेत किंवा त्यांचा प्रॅक्टिकली उपयोग कसा केला जातो हे थोडक्यात आपण माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम लक्षात घ्या की कोणताही विंडोज जो कीबोर्ड असतो त्याच्यामध्ये साधारणतः 104 ते 105 कीज आपल्याला पाहायला मिळतात, ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार डिवाइड केलेल्या आहेत, विभागलेल्या आहेत. आता त्यांच्या कीची नावं आणि त्यांचा उपयोग हाच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये थोडक्यात समजून घ्यायचं आहे. कारण याच्यावरती एकतरी क्वेश्चन हा फायनल एक्झाममध्ये तुम्हाला 100% येणार आहे. कीजचे प्रकार काय असतात किंवा त्या प्रत्येक प्रकाराच्या कीजचा उपयोग नेमका कसा होतो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता जेवढ्या काही कीबोर्डवरती आपल्याला कीज दिसतात त्यातला पहिला जो प्रकार असतो त्याला म्हटलं जातं फंक्शन कीज. फंक्शन शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल? ऐकलाय कधी हा शब्द? फंक्शन ऐकलाय की नाही ऐकलाय? का पहिल्यांदा हा शब्द ऐकताय फंक्शन? अच्छा, पहिल्यांदाच ऐकत नाही. कुठे त्याचा वापर केलेला आहे? कारण आपल्या रोजच्या बोलण्यातून सुद्धा फंक्शन शब्द नेहमी येत असतो. आपण बोलतो की नाही, अरे बर्थडे फंक्शनला चाललोय, बरोबर ना? मग तिथे काय नेमकं फंक्शनचा मग अर्थ काय झाला तिथे? तर तिथे जाऊन वाढदिवस साजरा करणं, बर्थडे साजरा करणं हे आपलं काम झालं, कार्य झालं. तर फंक्शन म्हणजे कार्य. थोडक्यात काय, तर तुमचा जो कीबोर्ड आहे त्या कीबोर्डवरती तुम्हाला दिसतात इथून F1 पासून ते F12 पर्यंतच्या वेगवेगळ्या की दिसतात, त्यांना म्हणायचं फंक्शन कीज. आता प्रत्येक कीचं विशिष्ट काम असतं. त्यातल्या त्यात आपल्याला सांगायचं झालं तर F1 नावाची की असते, ते F1 नावाचा कीचा वापर हा हेल्पसाठी असतो, मदतीसाठी असतो. म्हणजे तुम्ही विंडोजमध्ये कोणताही प्रोग्राम ओपन करा आणि ते प्रोग्राम कसा वापरायचा याचं नॉलेज जर तुम्हाला नसेल तर तुम्ही फक्त F1 की प्रेस करा, लगेच त्या प्रोग्रामची हेल्प सिस्टम ॲक्टिवेट होते आणि तुम्हाला तो सांगतो की हा प्रोग्राम कसा वापरायचा. तर अशा पद्धतीने हे F1 की आहे. मग राहिलेले जे इतर की आहेत म्हणजे F2 पासून ते F12 पर्यंत त्या कीचा उपयोग काय आहे, तर ते डिपेंड करतं तुम्ही कोणत्या प्रोग्राममध्ये त्याचा वापर करणार आहात. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ. समजा इथे F5 नावाची फंक्शन की आहे. आता F5 ची फंक्शन की इंटरनेट वापरताना आपण कशासाठी वापरतो? ब्राउझरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो आपण, रिफ्रेशसाठी वापरतो, पेजला रिलोड करण्यासाठी. पण त्याच F5 कीचा वापर पॉवर पॉईंट जो प्रोग्राम नंतर तुम्ही शिकणार आहात त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन सुरू करण्यासाठी होतो. पण त्याच F5 कीचा वापर टॅली प्रोग्राम जे तुमच्यापैकी जे शिकणार आहेत तर त्यांना पेमेंटची एंट्री करण्यासाठी होतो अकाउंटिंगमध्ये. म्हणजे इथे महत्त्वाचा मुद्दा जो मला सांगायचा आहे की एकच F5 कीचा वापर वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असणार आहे. मग आता पुन्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की सर आमच्या ते लक्षात कसं राहणार की कोणत्या कीचा वापर कोणत्या प्रोग्राममध्ये कशासाठी आहे? हे लक्षात वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे किंवा त्याची काय तुम्हाला पाठांतर पण करायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली त्याचा उपयोग करत जाणार आहात ते ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहे. ठीक आहे, तर असं हे F5 की आहे. आणि बाकीच्या सुद्धा कीज आहेत ज्या वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला कामाला येतील. तर येणाऱ्या दिवसांमध्ये जसे मग आपले लेक्चर्स पुढे जाणार आहे तर मी तुम्हाला ते सर्व फंक्शन कीजचं काम काय असणार आहे ते सांगत जाणार आहे. ते त्याचा वापर तुम्ही फक्त सुरू ठेवा की ऑटोमॅटिक ते लक्षात राहून जाईल. तर अशा ह्या विविध आपल्याला फंक्शन की दिलेल्या आहेत. फंक्शन की नंतर पुढचा जो कीचा प्रकार आहे त्याला बोलतात नंबर आणि सिम्बॉल कीज. म्हणजे हा जो वरचा पार्ट दिसतो आपल्याला कीबोर्डचा त्याला नंबर आणि सिम्बॉल कीज म्हणतात. आता नंबर म्हणजे क्रमांक दिलेला आहेत, 1 to 9 आपल्याला नंबर्स आहेत आणि प्रत्येक नंबरवरती तुम्हाला स्पेशल कॅरेक्टर्स पण आहेत. म्हणजे उदाहरणासाठी तिथे पाहिलं तर 5 नंबरच्या बरोबर काय आपलं पर्सेंटेजचं सिम्बॉल आहे,
किंवा 2 नंबर बरोबर तुमचा @चा सिम्बॉल आहे. म्हणजे जर आपण इथे पाहिलं तर पहिलं एक्सप्लेनेशन आहे, @ आहे, हॅश, डॉलर, पर्सेंटेज, एक्सपोनेशन, एम्परसंड, ॲस्ट्रिक, त्याच्यानंतर ओपन ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट आणि इव्हन तुमचं मायनस किंवा प्लस हे देखील त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर हे कॅरेक्टर्स जर तुम्हाला टायपिंग करायचे असतील तर कसं करायचं. आता एक लक्षात घेऊया की ज्यावेळी तुम्ही कीबोर्डवरती किंवा कीवरती 2 कीज पाहता, आपण एक प्रॅक्टिकली करून पाहूया म्हणजे आपल्याला सोपं जाईल जरासं. मी आता हा टायपिंगचा वर्ड प्रोग्राम आहे तो जरा सुरू करून घेतो. ऑफकोर्स हा प्रोग्राम नंतर डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे. आता जर मी कीबोर्डवरती 5 बटन प्रेस केलं तर काय होतं, त्या ठिकाणी 5 नंबरच हा टाईप होतोय. पण मला त्या 5 नंबरच्या कीवरचं जे पर्सेंटेजचं सिम्बॉल आहे ते जर हवे असेल तर आपण काय करतो. तर आपल्याला माहिती आहे सर्वांना की आपण शिफ्ट बटन प्रेस करून ठेवतो कीबोर्डवरती आणि मग ते पुन्हा 5 नंबरचं बटन प्रेस करतो. म्हणजे होणार काय, तर ज्या कीवरती, इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, ज्या कीवरती तुम्हाला 2 कॅरेक्टर असतील, जसं इथे 5 नंबर पण आहे आणि पर्सेंटेज पण आहे, जर मला त्या कीवर्डचं वरचं कॅरेक्टर जर हवं असेल तर शिफ्ट दाबून तुम्हाला काय करायचं आहे, ते कॅरेक्टर टाईप करायचं आहे. म्हणून जर शिफ्टचं बटन पाहिलं तर शिफ्टच्या बटनच्या वरती तुम्हाला बघा अप एरो दाखवलेला आहे, वरच्या दिशेचा बाण दाखवलाय. म्हणजे लगेच लक्षात येतं की बाबा शिफ्ट कीचा वापर आपल्याला वरच्या दिशेचं किंवा वरच्या भागातलं जे कॅरेक्टर आहे ते टाईप करण्यासाठी करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणूया की आपल्याला हे नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर कीज त्या ठिकाणी दिलेले आहेत. नेक्स्ट जी कॅटेगरी आहे त्याला म्हणतात अल्फाबेटिकल कीज. म्हणजे इथे जर नीट पाहिलं तर तुम्हाला इथे सर्व इंग्लिशमधले अल्फाबेट्स आपल्याला दिलेले आहेत. टोटल किती अल्फाबेट्स असतात, 26, बरोबर आहे. पण याची जर सिक्वेन्स पाहिली तर सिक्वेन्स मात्र तुम्हाला कशी दिलेली आहे, जरा वेगळ्याच प्रकारची आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला मी विचारलं ABCD बोलून दाखवतो, A नंतर B येतो, B नंतर C येतो, पण इथे मात्र तसं नाही आहे. हे जे कॅरेक्टर्स आहेत ते स्क्रॅम्बल्ड आहेत, म्हणजे असे विखुरलेले आहेत. मग त्याचं काय कारण असू शकेल, कोणाला माहीत आहे. स्पीड स्लो करण्यासाठी. पण सगळ्यांचा फास्ट स्पीड होता म्हणजे स्लो करण्यासाठी. पण फास्ट स्पीड असेल तर चांगला आहे ना, त्यात वाईट असं काही नाही आहे. हां, मॉनिटर नव्हतं, मग त्यावेळी कशावर टाईप व्हायचं. नाही, त्याचं उत्तर बरोबर आहे. पण सांगतो आता काय ते उत्तर एकदम परफेक्ट बरोबर आहे. त्याने आपल्याला सांगितलं की स्पीड स्लो करण्यासाठी, उत्तर त्याचं परफेक्ट बरोबर आहे. पण याचं कारण म्हणजे उत्तर जर आता मला एकदम करेक्ट करायचं झालं तर मला थोडंसं 1865 मध्ये जावं लागेल. म्हणजे जवळजवळ 125 ते 150 वर्ष मागे जावं लागेल. कारण त्यावेळी कॉम्प्युटर नव्हते, त्यावेळी टाईपरायटर होते. आणि टाईपरायटर जर तुम्ही कधी पाहिलं असेल तर जोरजोरात आवाज करतो बघा. त्या टाईपरायटरला काय असतं, प्रत्येक बटन जे आपण प्रेस करतो त्या बटनाला एक तार असते आणि तारेला एक कॅरेक्टर असतं. ते कॅरेक्टर त्या पेपर आणि रिबनवरती आपटतं आणि मग ते तुमचं जे काय अक्षर आहे ते उमटतं. आता ज्यांनी टाईपरायटरचा शोध लावला होता त्यांनी अगोदर सुरुवातीला कीज एका लाईनीतच बसवले होते ABCD अशा. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की त्या कीज लोक फास्ट टाईप करत होते, त्यामुळे ज्या तारा होत्या त्या एकमेकांमध्ये तेवढा फास्ट काम करत नसल्यामुळे अडकायच्या. आणि ते अडकत असल्यामुळे मग त्यांनी काय केलं, स्क्रीनला स्क्रॅम्बल केलं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बसवलं आणि जेणेकरून स्पीड आपल्याला कमी होऊन जाईल. आणि तो स्पीड कमी झाला साधारणतः 1867 नंतर तो कीबोर्डचा लेआउट तयार झाला. आणि तिथपासून ते 1950s पर्यंत जोपर्यंत कॉम्प्युटर मार्केटमध्ये आले तोपर्यंत तो सेम लेआउट लोक वापरत होते जो आज आपण पाहतोय. आणि 1950s मध्ये जेव्हा आता कीबोर्ड आले मार्केटमध्ये तिथे तारा तर नव्हत्या, पण प्रॉब्लेम काय झाला, लोकांना मागच्या साधारणतः 50 वर्ष त्याची सवय लागली होती आणि ती सवय एका रात्रीत बदलणार नाही. म्हणून पुन्हा जे कीबोर्ड जो होता तो कॉम्प्युटरचा तसाच राहिला, ज्याला आज आपण क्वार्टरी कीपॅड ह्या नावाने ओळखतो. आणि हा सेम कीबोर्ड नंतर तुमच्या आता स्मार्टफोनमध्ये आलेला आहे. म्हणजे लोकांना आता ते क्वार्टर कीपॅडची इतकी सवय झाली की आता जरी एका लाईनीमध्ये अक्षर बसवली तरी कदाचित तो आपल्याला कठीण वाटेल. म्हणजे तिथे कोणी चेंज आता केलेलं नाही, लोकांना ती सवय झालेली आहे. तर अशा पद्धतीने म्हणूया की तुमच्या ज्या कीज आहेत त्या एक वेगवेगळ्या पद्धतीने तिथे बसवलेल्या आहेत. आता ज्या काही अल्फाबेटिकल कीज आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला टॉगल की सुद्धा पाहायला मिळतात, ज्या 3 टॉगल की दिसत आहेत आपल्याला, कॅप्स लॉक, नम लॉक आणि स्क्रॉल लॉक. आता इथे टॉगल शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल. माहिती आहे टॉगल शब्दाचा अर्थ कोणाला नाही? ठीक आहे. टॉगल शब्दाचा साध्या भाषेमध्ये अर्थ होतो ऑन आणि ऑफ. जसं मी जर म्हणालो की बाबा फॅन बंद करायला जे बटन आहे तेच बटन चालू करायला पण असतं, एकच बटन आहे ना चालू किंवा बंद करायला. म्हणजे त्या बटनची जी स्थिती आहे, पोझिशन आहे, ते एकतर बटन चालू असेल किंवा बंद असेल. तर असे जे बटन असतात त्याला बोलतात टॉगल बटन.
आणि तुमच्या कीबोर्डवरती अशा 3 कीज आपल्याला पाहायला मिळतात. पहिले तर आपले की आहे ज्याचा वापर तुम्ही सतत करता त्याला कॅप्स लॉक की म्हणतात. दुसरं जे आहे त्याला म्हणतो आपण स्क्रॉल लॉक आणि तिसरं जे आहे त्याला म्हणतात नम लॉक. तर ह्या 3 कीज आहेत. या तिन्ही कीचा विशिष्ट उपयोग आहे. कॅप्स लॉकचा उपयोग बहुतांशी तुम्हाला माहिती आहेच. जसं आपल्याला सर्व अक्षरं जर कॅपिटलमध्ये टाईप करायचे असतील तर कॅप्स लॉक आपण काय करतो, ऑन करतो. किंवा जर मला हा नमलॉक म्हणजे हा नमपॅडचा एरिया आहे त्याचे बटन जर यूज करायचे असतील तर आपण नमलॉक ऑन करतो. आणि स्क्रॉल लॉक असतो. स्क्रॉल म्हणजे काय, जे आपण असं स्क्रॉलिंग करतो ना वरखाली, बरोबर, माऊसच्या बटननी, तर ते जर तुम्हाला लॉक करायचं असेल तर स्क्रॉल लॉकचं बटन. पण आता मॉडर्न कॉम्प्युटर्समध्ये स्क्रॉल लॉकचा वापर अतिशय कमी होतो. तुमच्यासारखा ज्यावेळी 25 ते 30 वर्षापूर्वी मी कॉम्प्युटर शिकत होतो तर आमच्या वेळी स्क्रॉल लॉक आम्हाला ते डॉस सिस्टममध्ये लॉक करण्यासाठी वापरावं लागायचं. आता त्याची काय तशी गरज राहिलेली नाही. म्हणजे सध्या तरी आपल्याला कॅप्स लॉक आणि नमलॉक हे 2 बटन्स मात्र जास्त वापरामध्ये येणार आहेत. तर अशा पद्धतीने म्हणूया की आपल्याला हे बटन आहेत. एकदा का ते बटन प्रेस केलं की ते ऑन होतं, पुन्हा प्रेस केलं की ऑफ होतं. पण ते ऑन आहे की ऑफ आहे हे मला समजेल कसं. तर तुम्ही जर कीबोर्डवरती कधी पाहिलं कॅप्स लॉक ऑन केल्यानंतर इथे तुम्हाला 3 लाईट्स लागतात, बरोबर आहे. त्यातले एक लाईट जी असते ती कॅप्स लॉकची असते, सेकंड जी असते ती स्क्रॉल लॉकची असते आणि थर्ड जी असते ती तुमची नम लॉकची असते. तर अशा पद्धतीने लाईट जर तुमची ग्लो असेल, चमकत असेल, याचा अर्थ समजायचा की ते बटन सध्या ॲक्टिव्ह आहे, ऑन आहे. तर असे हे तुम्हाला 3 टॉगल कीज आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 3 कॉम्बिनेशन कीज आहेत. कॉम्बिनेशनचा अर्थ काय होतो, 2 किंवा 3 गोष्टींना एकत्र करणं. मग कॉम्बिनेशन की म्हणजे नेमक्या कोणत्या, तर तुमचं शिफ्ट, कंट्रोल आणि ऑल्ट, शिफ्ट, कंट्रोल आणि ऑल्ट या 3 कीज जे आहेत त्यांना म्हणायचं कॉम्बिनेशन कीज. कारण ह्या तिन्ही कीचा वापर हा कंपल्सरी दुसऱ्या कोणत्या तरी की बरोबर तुम्हाला करावा लागतो. तुम्हाला स्वतंत्ररित्या त्या कीचा काहीही उपयोग नाही. म्हणजे मी फक्त आता शिफ्ट बटन दाबून ठेवलं तर त्याने काही होणार नाही माझ्या कॉम्प्युटरमध्ये, किंवा कंट्रोल बटन प्रेस केलं किंवा ऑल्ट बटन प्रेस केलं तरी काही होणार नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या तिन्ही कीचा वापर कंपल्सरी दुसऱ्या की बरोबर करायचा आहे. आणि म्हणून या कीजना शॉर्टकट की असं देखील म्हटलं जातं. म्हणजे समजा मला आता इथे एखादा फाईल मेनू उघडायचा आहे तर ऑल्ट एफ मी प्रेस करू शकतो, किंवा मला समजा एखादा प्रिंट घ्यायचं आहे तर मी त्या ठिकाणी कंट्रोल पी करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर कंपल्सरी आपल्याला दुसऱ्या कोणत्या की बरोबर ते यूज करायचं आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला ह्या तिन्ही कीचा वापर हा सतत करावा लागणार आहे. जसं एक साधं आपल्याला बेसिक टास्क जर आपण घेतलं, मला समजा एखादं फाईल किंवा एखादं कंटेंट कॉपी करायचा असेल तर कॉपीसाठी कंट्रोल सी आहे, किंवा पेस्ट करायचं असेल तर कंट्रोल व्ही आहे. तर अशा काही कीज आहेत ज्या सतत आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये यूज करायचे. म्हणून ह्या तिन्ही की महत्त्वाच्या आहेत आणि हे कीबोर्डच्या दोन्ही भागांमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. कारण आपण दोन्ही हाताने टाईप करतो, त्यामुळे जे आपल्याला इझी असेल त्याने आपल्याला टाईप करायचे. पुढच्या ज्या कीज आहेत त्याला म्हणतात विंडोज किंवा राईट क्लिक की. म्हणजे इथेही जे आपल्याला लोगो दिसतोय आपल्याला विंडोजचा ऑपरेटिंग सिस्टमचा त्याला विंडोज की म्हणतात. आणि त्याच्यानंतर विंडोज की आणि प्लस इथे राईट क्लिक की आहे. विंडोज कीचा उपयोग काय, तर जर तुम्ही कीबोर्डवरती विंडोज की प्रेस केली तर तुमचा स्टार्ट मेनू आहे तो ओपन होतो, ओके. आणि पुन्हा जर विंडोज की तुम्ही प्रेस केली तर स्टार्ट मेनू तुमचा बंद होतो, ओके. आता दुसरी जी की आहे जी आपल्याला राईट साईडला इकडे दिसते त्याला राईट क्लिक म्हणतात. आपण बघा कुठेही काम करत असताना नेहमी राईट क्लिक करतो आणि राईट क्लिक केल्यानंतर जो मेनू येतो हा मेनू वेगळ्या प्रकारचा असतो. पण हेच राईट क्लिक करण्याचं काम तुम्ही कीबोर्डच्या त्या बटनने सुद्धा करू शकता की मेनू तुम्हाला येणार आहे. आलं लक्षात. विशेषतः वर्डसारखा प्रोग्राम जो नंतर आता भविष्यात आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला सतत टायपिंग करायचं असतं आणि सतत कुठे ना कुठे राईट क्लिक करून काही काम करायचं असतं. मग ते योग्य रीतीने करण्यासाठी तुम्हाला याचा वापर हा मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. त्याच्यानंतर 2 कीज आहेत, एक तर एंटर की आहे आणि दुसरं एस्केप की आहे. म्हणजे इथे आपल्याला दिसतंय एंटर की आहे आणि इथे आपल्याला एस्केप की आहे. आता एंटर म्हणजे आतमध्ये जाणं, एस्केप म्हणजे बाहेर येणं. एकदम सिंपल आहे. समजा आपण एक उदाहरण घेऊया. एंटर की जी असते ती मल्टीपर्पज की आहे. मल्टीपर्पजचा अर्थ असा आहे की वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या कामासाठी ती उपयोगामध्ये येते. समजा तुम्ही ऑनलाईन एखादा फॉर्म भरताय आणि ज्यावेळी एंटर बटन प्रेस करता तेव्हा तो काय होतो, फॉर्म सबमिट होतो. पण समजा वर्डसारख्या प्रोग्राममध्ये मी आता टायपिंगचं काम करतोय आणि मला नेक्स्ट लाईनला यायचं आहे तर मी एंटर बटन दाबलं की नेक्स्ट लाईनला मी आलेलो आहे, ओके. आता एस्केप कीचा वापर सुद्धा कशासाठी होतो तर आपला मेन प्रोग्राममध्ये जर काही सब विंडोज आपण ओपन केल्या, म्हणजे उदाहरणासाठी मी समजा इथे फाईल मेनू होता उघडला आणि हा मेनू जो आलेला आहे हा मला बंद करायचा आहे तर काय नाही तुम्ही एस्केप बटन दाबू शकता. किंवा तुम्हाला समजा एखादा डायलॉग बॉक्स तुम्ही ओपन केलाय. आता हा आपला वर्डमधला एक मेन प्रोग्राममधला पॅराग्राफचा डायलॉग बॉक्स आहे. हा डायलॉग बॉक्स मला बंद करायचा आहे
तर त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे माऊसने काय करू शकतो, याच्यावर क्लिक तर करू शकतो, बंद करू शकतो, पण हेच काम कीबोर्डने आपल्याला पटकन करता येईल. फक्त तुम्हाला करायचं आहे काय, कीबोर्डवरती एस्केप की प्रेस करायचं की बंद होतो. हां, पण एस्केप कीने तुमचा मेन प्रोग्राम जो आहे वरचा तो बंद नाही होणार. मेन प्रोग्राममध्ये जे इतर विंडोज किंवा डायलॉग बॉक्स ओपन होतात तेवढे फक्त बंद होतील, हे लक्षात घ्या. किंवा एखादा मेनू समजा मी उघडलेला आहे, हा फाईल मेनू उघडला आहे, आता मला तो बंद करायचा आहे, मी पुन्हा एस्केप की प्रेस करतो. ठीक आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला याचा वापर जो आहे तो सतत करावा लागणार आहे. त्याच्यानंतर 4 महत्त्वाच्या कीज असतात ज्यांना आपण नॅव्हिगेशन की म्हणतो, टॉप, डाऊन, लेफ्ट आणि राईट. तर ह्या 4 की आपल्याला दिसत आहेत. नेहमीच्या भाषेत त्यांना आपण ॲरो की म्हणतो, बाण असलेल्या की, पण त्याचं खरं नाव मात्र नॅव्हिगेशन की आहे, हे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो. त्याचा उपयोग काय सांगण्याची गरज नाही, ते सर्वांना आपल्याला माहिती आहे. विशेषतः टायपिंगच्या कामामध्ये आणि येणाऱ्या दुसऱ्यामध्ये तुम्ही एक्सेल शिकणार आहात, तर एक्सेलमध्ये त्याचा वापर तुम्हाला सतत करायचा आहे मुवमेंटसाठी. क्लिअर आहे नक्की? अच्छा, लहानपणापासून कशासाठी जास्तीत जास्त वापर करतो त्याचा आपण? गेम खेळायला. अच्छा, त्याच्यानंतर आणखी 2 कीज आहेत आपल्याकडे, होम आणि एंड की. जर इथे आपण राईट साईडला पाहिलं तर इथे होम आणि एंड की तुम्हाला बघायला मिळतील. यांचा वापर टायपिंगमध्ये तुम्हाला सर्वाधिक करायचा आहे. तर एक छोटंसं एक्झाम्पल आपण घेऊया, म्हणजे समजायला सोपं जाईल. ठीक आहे, एक छोटंसं मी वाक्य लिहिलेलं आहे. आता नीट जर आपण ऑब्झर्व केलं तर हे वाक्य लिहिल्यानंतर ही जी चमकणारी उभी लाईन असते त्या लाईनला आपण इन्सर्शन पॉईंट किंवा आपण कर्सर असं म्हणतो. आता हा इन्सर्शन पॉईंट मला सर्वात शेवटी हवा असेल, कारण मला पुढचं काही टाईप करायचं आहे. तर जनरली आपण ॲरो कीने काय करतो, ॲरो कीने असं तिकडे जातो शेवटपर्यंत, बरोबर. याचा अर्थ ॲरो की खूप वेळा तुम्हाला यूज करावी लागते. त्याच्याऐवजी तुम्ही फक्त एंड की प्रेस करा, काय झालं, डायरेक्टली इन्सर्शन पॉईंट तुमचा शेवटी गेलेला आहे. पण मला जो लाईनच्या स्टार्टिंग पॉईंटला हवा असेल तर तुम्ही होम की प्रेस करा. क्लिअर आहे? पण मला समजा एक एक शब्द पुढे जायचा असेल, इन्सर्शन पॉईंट घेऊन जायचा असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, कंट्रोल आणि त्या ठिकाणी राईट किंवा लेफ्ट ॲरो की यूज करायचे. हे टायपिंगच्यासाठी खूप उपयोगाचं आहे, हे लक्षात ठेवा, कारण येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला बरंचसं टायपिंगचं काम करायचं आहे. ठीक आहे, मग त्यावेळी आपल्याला मुवमेंट जी आहे ते फटाफट करावी लागते आणि त्यासाठी याचा उपयोग मग आपल्याला करायचा असतो. तर असं हे होम आणि एंड की आहे. त्याच्यानंतर आणखी 2 कीज आहे ज्याचं नावच आहे पेज अप आणि पेज डाऊन. नावातच उत्तर आहे. आपल्याला ज्यावेळी मल्टिपल पेजेसमध्ये काम करायचं असतं, आता ह्या नोट्सच बघा, ह्या नोट्समध्ये बरेचसे पेजेस आहेत, जवळपास नाही म्हटलं तरी 8 पेजेस आहेत. मला जर एखाद्या वरच्या पेजवर जायचं आहे किंवा खालच्या पेजवर जायचं आहे तर जनरली माऊसने आपण स्क्रॉलिंग करतो असं आणि वर खाली जातो, पण त्याला सुद्धा जास्त वेळ लागतो. हेच काम तुम्ही कीबोर्डवरती उपलब्ध असणाऱ्या पेज अप आणि पेज डाऊन कीनी सहजपणे करू शकता. तेही तुम्हाला होम आणि एंडच्या बाजूलाच दिलेले आहेत. तुम्ही कीबोर्डवरती फक्त पेज अप पेज डाऊन प्रेस करा आणि काय होतंय पहा, फटाफट एक एक सिंगल पेज तुम्ही मुवमेंट करू शकता. ज्यावेळी तुम्ही लॉंग डॉक्युमेंटमध्ये काम करता तर त्यावेळी याचा सर्वाधिक वापर जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी होत असतो, तर त्याचाही तुम्ही वापर करायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या कीज आहेत त्याला म्हणतात डिलीट आणि बॅकस्पेस. तर इथे आपल्याला बॅकस्पेसचं बटन आहे, मागे येण्यासाठी जनरली आपण त्याचा यूज करतो, आणि डिलीट बटन आहे. तर कोणी सांगू शकेल डिलीट आणि बॅकस्पेसमध्ये फरक काय आहे ते, किंवा नेमका त्याचा उपयोग काय असतो? वापरलेला आहेत या कीज की नाही? काय कसा वापर होतो त्याचा, किंवा दोघांमध्ये बेसिक फरक काय आहे हे महत्त्वाचं आहे, कारण याच्याशिवाय तुम्हाला टायपिंगमध्ये काहीच करता येणार नाही आणि येणाऱ्या दुसऱ्यामध्ये सतत टायपिंग करायचंच आहे आपल्याला. मग डिलीट आणि बॅकस्पेस या दोघांमध्ये काय फरक आहे? तर काहीच फरक नाहीये, किंवा त्या कीचा नेमका कधी उपयोग करतो आपण ते सांगा, किंवा कशासाठी करतो उपयोग आपण डिलीट किंवा बॅकस्पेसचा? ओके ओके, ठीक आहे. तर आपल्याला इथे काही कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे बॅकस्पेसने 1 कॅरेक्टर आहे पण डिलीट होतो असं म्हणताय. म्हणजे मी आता बॅकस्पेस प्रेस करतोय आणि आता मी डिलीट प्रेस करतोय, काम तर सेमच होतंय दोघांचं, फरक काय आला दोघांमध्ये?
जर नीट पाहिलं असेल तर फरक आता दिसला पण असेल तुम्हाला. हा, पुढचं मागचं अगदी बरोबर आहे. लक्षात आलं का? ज्यावेळी तुम्ही बॅकस्पेस प्रेस करता त्यावेळी काय होतं, कर्सरच्या लेफ्ट साईडचं डिलीट होत जातं आणि डिलीट बटन प्रेस करता तेव्हा कर्सरच्या राईट साईडचं डिलीट होत जातं. आता बऱ्याचदा विद्यार्थी करतात काय, तर त्यांना समजा मी असं म्हणालो की बाबा तो टेक्नॉलॉजी शब्द आहे, तो टेक्नॉलॉजी शब्द डिलीट करायचा आहे. बऱ्याचदा विद्यार्थी असा अगोदर पुढे जातात टेक्नॉलॉजीच्या आणि नंतर मध्ये बॅकस्पेस दाबतात. म्हणजे गमतीनं मी त्यांना मराठीमध्ये म्हणतो कानामागून घास घेणं. तशी गरजच नव्हती ना, तुम्ही डिलीट बटन दाबलं सर डिलीट झालं असतं ते. क्लिअर आहे नक्की? तर दोघांचा उपयोग सेम आहे, फक्त डिपेंड करतं की तुमचा इन्सर्शन पॉईंट किंवा कर्सर कुठे आहे. मग कर्सरच्या लेफ्ट साईडचं काढायचं असेल तर बॅकस्पेस, कर्सरच्या राईट साईडचं काढायचं असेल तर डिलीट. क्लिअर आहे एवढं? हे लक्षात ठेवा, कारण सतत त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला करावा लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला कीजचा एक ग्रुपच आहे, त्याचं नाव आहे नंबर पॅड. आता हा नंबर पॅड म्हणजे हा जो एरिया एवढा दिसतो कीबोर्डचा राईट साईडचा त्याला नंबरपॅड म्हणतात, कारण त्याच्यामध्ये फक्त नंबर दिलेले आहेत. मग नंबर आपल्याला पूर्वी इथे पण होते, जे मगाशी आपण पाहिलं नंबर आणि सिम्बॉल, आणि नंबर इथे पण आहेत. मग 2 वेळा का दिलेत आपल्याला? काय ऑफर आहे का एकावर एक फ्री असं काही? कारण 5 नंबर मला इथे पण आहे आणि तिथे पण आहे, मी कुठूनही टाईप केलं तरी होऊ शकतं ना, 5 नंबरच टाईप होणार आहे. मग 2 वेळा का दिले आपल्याला? काय कारण असावं? अच्छा, कधी मनामध्ये हा प्रश्न आलाय तरी? प्रश्नच नाही आला, मग आता उत्तर काय शोधायचं? ठीक आहे, त्याचं रिझन जे आहे ते जरा लॉजिकल आहे, टेक्निकल नाही. एक लक्षात घ्या की कॉम्प्युटरमध्ये जो डेटा आपण टाईप करतो तो प्रामुख्याने 2 प्रकारचा डेटा असतो. एक डेटा असतो त्याला म्हणूया आपण अल्फाबेटिकल डेटा, जो अक्षरांच्या स्वरूपामध्ये आहे, आणि दुसरा डेटा असतो त्याला बोलतात न्यूमरिक डेटा, जो नंबरच्या स्वरूपामधला आहे. ज्यावेळी मला नंबर फक्त टाईप करायचे असतील, जर मी ह्या कीजच्या मदतीने नंबर टाईप करायचं म्हटलं तर माझे दोन्ही हात एंगेज राहतील. पण तेच मी नंपॅडने जर नंबर टाईप करायचं म्हटलं तर एका हातानेच मला पटकन टाईप करता येणार आहे, त्यासाठी दोन्ही हातांची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, त्या नंपॅडमधल्या नंबरची पोझिशन बघा, ही एक्झॅक्टली तुमच्या कॅल्क्युलेटरसारखे आहे. म्हणजे गणिताच्या स्वरूपाचं काम करताना मला त्याचा सर्वाधिक उपयोग होतो, आणि म्हणूनच तिथे फक्त नंबर नाही आहे, तर तुम्हाला इथे प्लसचं साईन दिलं आहे बेरीज करण्यासाठी, हे मायनसचं साईन आहे, त्याच्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आहे ज्याला आपण ॲस्ट्रिक म्हणतो, आणि चौथं जे दिलं आहे ते तुमचं डिव्हिजन ज्याला भागाकार म्हणतो. तर हे तुम्हाला बेसिक जे मॅथमॅटिकल ऑपरेटर्स आहेत ते सुद्धा तिथे दिलेले आहेत, आणि त्याच्या मदतीने सुद्धा आपण काम सहजरित्या करू शकतो. क्लिअर आहे नक्की? त्याच्यानंतर काही इतर की आहेत, त्याच्यामध्ये मग प्रामुख्याने नाव घेता येईल आपल्याला, टॅब की घेता येईल, स्पेसबार घेता येईल, किंवा तुमचं प्रिंट स्क्रीन घेता येईल. टॅब की ही देखील मल्टीपर्पज आहे, वेगवेगळ्या कामांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. विशेषतः समजा तुम्ही ऑनलाईन काय फॉर्म फिल करताय एखादा इंटरनेटवरती, आणि एका फील्डमधून दुसऱ्या फील्डमध्ये तुम्हाला जायचं आहे, तर जनरली माऊसने आपण पुढच्या बॉक्समध्ये क्लिक करतो. ते क्लिक करायची गरज नाही, टॅब बटन दाबलं तरी तुम्हाला ते इझिली जाता येतं. किंवा एक्सेल सारख्या प्रोग्राममध्ये त्याचा वापर करायचा आहे, वर्ड सारख्या प्रोग्राममध्ये सुद्धा त्याचा वापर करायचा आहे, तर त्यावेळी आपण ते डिटेलमध्ये बघू. स्पेसबारची काय ओळख करून द्यायची गरज नाही आहे, 2 शब्दांमध्ये रिकामी जागा देण्यासाठी आपण स्पेसबारचा वापर करतो. आणि तिसरं जे बटन आहे ते उपयोगाला तुमच्या येणार आहे, त्याचं नाव आहे प्रिंट स्क्रीन. प्रिंट स्क्रीन म्हणजे काय, तर तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर प्रिंट स्क्रीनचा ऑप्शनच्या बटनचा वापर आपल्याला करायचा आहे. जसं मोबाईलमध्ये सुद्धा स्क्रीनशॉट घेतो आपण, काहीतरी विशिष्ट काय शॉर्टकट की आपण प्रेस केली का स्क्रीनशॉट आपला घेतला जातो, तसंच तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये घेण्यासाठी प्रिंट स्क्रीनचं ऑप्शन वापरामध्ये येणार आहे. क्लिअर आहे एवढं आता? तर अशा ह्या महत्त्वाच्या सर्व कीज आहेत ज्या शिकून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपला माऊस आहे. तर जगातला पहिला माऊस जो होता तो लाकडी होता, पण आता लाकडी नाही आहेत. त्याच्यानंतर मी ज्यावेळी तुमच्यासारखा कॉम्प्युटर शिकत होतो तर माझ्यावेळी तो माऊस पण नव्हत्या, त्यावेळी फक्त कीबोर्डने कॉम्प्युटर वापरायचा असायचा. आणि ज्यावेळी मी ग्रॅज्युएट होऊन बाहेर आलो तर त्यावेळी माऊस मार्केटमध्ये जे आले होते, आणि त्यावेळच्या माऊसमध्ये असा एक गोल छोटासा बॉल असायचा, आणि त्या बॉलच्या मदतीने त्याचं ट्रॅकिंग असायचं, ज्याला मेकॅनिकल माऊस म्हणायचं. आणि आत्ताची आपण जे माऊस वापरतो तर हे आहेत आपले ऑप्टिकल माऊस. त्याच्यात काय असा मेकॅनिकल पार्ट अजिबात नसतो, तर खाली जो सेन्सर आहे ऑप्टिकल त्याच्या मदतीने त्याची पोझिशन आपली सेटअप होते. आता माऊस जो आहे त्याच्यामध्ये जनरली आपल्याला लेफ्ट साईडचं बटन असतं ज्याला लेफ्ट क्लिक म्हणतो, राईट साईडचं बटन असतं राईट क्लिक आहे, तुमचं स्क्रॉलिंगचं एक बटन आहे ज्याला आपण गोल फिरून पेजचं स्क्रॉलिंग करण्याचं काम करतो. पण माऊस वापरण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात, ज्याला गेस्चर्स आपण म्हणतो. त्यातली पहिली पद्धत आपल्याला माहिती आहे की आपण लेफ्ट क्लिक करतो. ओके,
कारण लेफ्ट क्लिकने आपण पॉइंटिंग करणं आपल्याला गरजेचं असतं. पॉइंटिंग म्हणजे एखाद्या आयकॉनवरती क्लिक करणं. जसं तुम्ही कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर तुम्हाला टायपिंगचा प्रोग्राम चालू करायचा असेल तर GS टायपिंग ट्युटरवरती तुम्ही क्लिक करता अगोदर लेफ्टनी, त्याला सिलेक्ट करता आणि नंतर डबल क्लिक करता, बरोबर आहे ना. तर त्याला लेफ्ट क्लिक वापरामध्ये येणार आहे. राईट क्लिक आपल्याला माहित आहे कॉन्टेक्स्ट मेनूसाठी तो वापरला जातो. कॉन्टेक्स्ट मेनू म्हणजे राईट क्लिक केल्यानंतर मग आपण काय करू शकतो, मेनू वगैरे ओपन करू शकतो. त्याच्यानंतर डबल क्लिक, पण डबल क्लिक हे फक्त लेफ्ट साईडच्या बटनने असतं, राईट साईडच्या बटनने नाही. त्याच्यानंतर स्क्रॉलिंग आपण करतो आणि सर्वात महत्त्वाचं आपण ड्रॅग अँड ड्रॉप करतो. तर ड्रॅग अँड ड्रॉप माहिती आहे कोणाला काय असतं, हे मोबाईलमध्ये तुम्ही सर्वाधिक वापरता नाही. तुमचं एखाद्या ॲपचं आयकॉन आहे मोबाईलमधलं, ते दुसऱ्या एखाद्या विंडोवरती तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही काय करता, त्याच्यावरती पॉईंट ठेवता ना आणि खेचून असं घेऊन जाता ना, त्याला म्हणतात ड्रॅग अँड ड्रॉप. हे विंडोजमध्ये पण तुम्हाला करता येतं. म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय, तर एकदम सिम्पल आहे. मला समजा हे आयकॉन जे आहे ते मला इथे ट्रान्सफर करायचं आहे, तर आपण क्लिक करायचं, लेफ्ट बटनने क्लिक करून ठेवायचं, बटन सोडायचं नाही आणि त्याला खेचून इकडे नेऊन सोडून द्यायचं, याला म्हणतात ड्रॅग अँड ड्रॉप. तर ह्या पद्धतीचा वापर हा रोज तुम्हाला आता येणाऱ्या दिवसांमध्ये करायचा आहे. त्यामुळे ते देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि सिलेक्शन करणं हे काय वेगळं सांगायला नको, जनरली आपण अशा प्रकारे सिलेक्शन करतो. सिलेक्शन ही पहिली स्टेप असणार आहे प्रत्येक कामामध्ये. कारण मी गमतीने नेहमी म्हणतो की कॉम्प्युटरला अक्कल नसते. कॉम्प्युटरला प्रत्येक काम आपल्याला सिलेक्ट करून सांगावं लागतं. ते येणाऱ्या दिवसांमध्ये याचा अनुभव तुम्हाला नक्की येणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण कीबोर्ड आणि माऊस या दोन गोष्टींबद्दल माहिती घेतलेली आहे. तर यात कोणाला काय डाऊट असेल तर प्लीज मला विचारा, आपण ते सर्व डाऊट क्लिअर करूया.